हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल बी फॉर बँकिंग अवेअरनेस. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण RBIबद्दल डिटेलमध्ये डिस्कस केलं होतं. आता या लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ ATMs बघूया. व्हॉट इज ATM? इट इज an automated teller machine, or we can say that it is an electronic telecommunication device. हे टेलिकम्युनिकेशन डिव्हाइस म्हणजे काय की जिथे तुम्हाला एखाद्या पर्सनची गरज ही टेलिकम्युनिकेशन डिव्हाइस थ्रू कंप्लीट केल्या जाते. जसं की तुम्हाला एक बँकेमध्ये गेल्यानंतर तिथल्या एखाद्या स्टाफ मेंबरची गरज असते आणि तो स्टाफ मेंबर तुमची जी पण काही ट्रान्झॅक्शन्स आहेत किंवा तुमचे बँकेतले काम आहेत तर ते तुम्हाला परफॉर्म करून देतं. मग या ATM थ्रू आपल्याला ह्या स्टाफ मेंबरची गरज नसते. आपण स्वतः जाऊन आपले जे काही कामं असतील ते कंप्लीट करू शकतो. मग हे ATM काय काम करतात तर तुम्हाला जर एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये तुमचं अकाउंट असेल आणि तुम्हाला त्या अकाउंट थ्रू काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतील, लाईक तुम्हाला कॅश विड्रॉवल करायचं असेल, मनी डिपॉझिट करायचं असेल, फंड ट्रान्सफर करायचे असतील किंवा तुमच्या अकाउंट रिलेटेड इन्फॉर्मेशन जर हवी असेल आणि ती पण तुम्हाला कधी पण पाहिजे असेल तर त्यावेळी बँक स्टाफमधील एखाद्या स्टाफ मेंबरसोबत तुमचं डायरेक्ट कॉन्टॅक्ट न होता विथ द हेल्प ऑफ ATM तुम्ही हे सगळे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता. आता आपण ATMबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया. ATMला आपण ABM असं पण म्हणू शकतो. इट मीन्स ॲटोमेटेड बँकिंग मशीन. देन फर्स्ट ATM वॉज लॉन्च बाय बार्कलेज बँक इन 1967 ॲट लंडन. And first ATM in India was introduced by HSBC Bank in 1987. महाराष्ट्राला हायेस्ट नंबर ऑफ ATMs आहेत इन ऑल ओव्हर इंडिया. देन SBI बँकेचे सगळ्यात जास्त ATM इन्स्टॉल आहेत ऑल ओव्हर इंडिया. देन अहमदाबाद इज द सिटी टू हॅव इंडियाज फर्स्ट टॉकिंग ATM. टॉकिंग ATMची गरज का पडली असेल तर जे ब्लाइंड पर्सन्स आहेत त्यांना जर ATMमध्ये काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतील रिलेटेड टू बँक तर अशा लोकांना विथ द हेल्प ऑफ टॉकिंग ATM ते बँकिंग रिलेटेड ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतात. देन मॅक्झिमम लिमिट ऑफ कॅश विड्रॉवल इन ATM इज 50,000 पर डे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा की ATM हे कोणत्या फॅसिलिटीज किंवा सर्व्हिसेस आपल्याला ऑफर करते. तर आपण ATMला गेल्यानंतर तिथे तुम्हाला अकाउंट इन्फॉर्मेशन भेटते, तुम्हाला पिन चेंज करून भेटतो. देन तुम्ही ATM थ्रू चेकबुकसाठी रिक्वेस्ट टाकू शकता, तुम्हाला मिनी स्टेटमेंट भेटू शकतं, तुम्ही तिथे रेग्युलर बिल पेमेंट करू शकता, तिथे तुम्ही कॅश डिपॉझिट करू शकता आणि तुम्ही तिथे परचेस ऑफ रिलोड वाउचर्स फ्रॉम मोबाईल हे पण करू शकता. म्हणजे काय तर तुम्ही बघा ज्या आपल्याला मोबाईलसाठी रिचार्ज करायचं असेल किंवा एखाद्या मोबाईल ॲप्लिकेशनवर तुम्हाला वाउचर्स परचेस करायचे असतील तर ते तुम्ही विथ द हेल्प ऑफ ATM घेऊ शकता. बँकेला काही कंपल्शन घातलेले आहेत, जसं की जर एखाद्या बँकेच्या ATMचे ट्रान्झॅक्शन फेल झाले असतील आणि त्यावेळी त्या कस्टमरनी कंप्लेंट केली असेल तर विदिन 7 वर्किंग डेज त्या कस्टमरला रिलेटेड अमाऊंट तुम्हाला क्रेडिट करावी लागते. आणि इन केस जर तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व करायला मोर दॅन 7 डेज जर तुम्ही घेतले असतील तर तुम्हाला पर डे 100 रुपीज हा डिले चार्ज म्हणून त्या कस्टमरच्या अकाउंटला जमा करावा लागतो. नाऊ देअर आर 12 टाईप्स ऑफ ATM. देन त्यामध्ये बघा फर्स्ट 3 जे आहेत दॅट इज बँक ओन ATM, व्हाईट लेबल ATM अँड ब्राऊन लेबल ATM. हे यांचं कॅटेगरायझेशन और यांचं टाईप हे ऑन द बेसिस ऑफ ओनरशिप अँड मॅनेजमेंट केलेलं आहे. तर हे तुम्हाला फर्स्ट 3 लक्षात ठेवायचे आहेत आणि बाकीचे सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. आता हे कोणत्या टाईपचं ATM आहे आणि त्याचे मेन फीचर्स काय आहेत हे कसं ओळखायचं तर ते आपण त्याच्या कॅरेक्टरिस्टिकवरून लक्षात ठेवू शकतो. तुम्हाला एक गोष्ट करायची आहे,
हे जेवढे पण टाईप्स ऑफ ATMs आहेत तर त्यांची नावं लिहायचीत आणि त्याच्या साईडला त्यांचे फीचर्स लिहायचेत. असा एक तुम्ही शॉर्टमध्ये टेबल बनवून ठेवा, कारण यामध्ये क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतात. नाव आता आपण 1 by 1 ATMचे टाईप स्टडी करूया. फर्स्ट वन इज बँक ओन ATM. इट मीन्स दे आर ओन, कंट्रोल अँड मॅनेज बाय बँक्स बाय देअर ओन. म्हणजे ह्याची 100% ओनरशिप त्या बँकेकडे असते. त्याला कंट्रोल आणि मॅनेज करायचं बँकसुद्धा त्या रिस्पेक्टेड बँकेकडेच असतो. नेक्स्ट इज व्हाईट लेबल ATM. आता हे व्हाईट लेबल ATM जे आहेत तर त्यांना नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज प्रोव्हाइड करतात. त्यांना ऑपरेट आणि मॅनेज करायचं कामसुद्धा ह्या नॉन बँकिंग कंपनीजकडे असतं. त्यावर बँकेचा लोगो नसतो किंवा ती जी नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे त्यांचासुद्धा त्यावर लोगो नसतो. नेक्स्ट इज non-bank ATMs are authorized under Payment and Settlement System Act 2007 by RBI. ह्या पॉईंटला स्टार मार्क करून ठेवा. हा क्वेश्चन तुम्हाला SBI किंवा RBI सारख्या एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. आणि व्हाईट लेबलचे जेवढे पण एक्झाम्स आहेत तर ते तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचे आहेत, कारण बहुतेक वेळा एक्झाममध्ये फर्स्ट 3 टाईप ऑफ ATMवर क्वेश्चन विचारले जातात. तर नेक्स्ट बघा, ज्या नॉन बँक ATM आहेत आणि त्यांना जर व्हाईट लेबल ATMसाठी अप्लाय करायचं असेल तर त्यांची नेटवर्थ ही मिनिमम 100 करोड असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, इंडिकॅश जी आहे ती फर्स्ट कंपनी आहे टाटा कम्युनिकेशन पेमेंट सोल्युशनची, ज्यांचे NBFC थ्रू व्हाईट लेबल ATM आहेत. आता ह्या व्हाईट लेबल ATMमधली जी कॅश प्रोव्हाइड केल्या जाते ती स्पॉन्सर बँक करते आणि त्या ATM मशीनमध्ये रिलेटेड बँकेचं कोणत्या पण प्रकारचं ब्रँडिंग केलं जात नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही SBIचं कार्ड घेऊन इंडिकॅशच्या ATMला गेलात आणि तिथनं तुम्ही पैसे काढले तर त्यावर तुम्हाला SBIचं कोणत्याही प्रकारचं तुम्हाला ब्रँडिंग दिसणार नाही. देन नेक्स्ट बघा, जे पण काही ऑपरेटर्स आहेत तर त्यांना रिलेटेड बँकेच्याकडून त्यांची फीस आकारली जाते इन केस त्या बँकेचं कस्टमर व्हाईट लेबल ATM यूज करायला गेले तर. आणि हे ATM यूज करण्याची फीस ही त्या रिलेटेड बँकेकडून घेतल्या जाते. कस्टमर्सकडून किंवा जो कस्टमर त्या ATMला यूज करतो त्याच्याकडून ह्या व्हाईट लेबल ATMला फीस घेता येत नाही. नेक्स्ट इज ब्राऊन लेबल ATM. आता हे ब्राऊन लेबल ATM जे आहेत तर त्यांची ओनरशिप ही थर्ड पार्टीकडे असते, पण याला पूर्णपणे मॅनेज आणि कंट्रोल करायचं काम हे रिलेटेड बँकेचं असतं. जसं की बघा, एखादी फ्रँचायझी असते तर त्याचं ओनरशिप कोण असतं तर ते ज्यांनी फ्रँचायझी दिली किंवा जी मेन कंपनी आहे ती असते, पण त्याला ऑपरेट किंवा मॅनेज करायचं किंवा कंट्रोल करायचं काम कोण करतं तर ज्यांनी त्याची फ्रँचायझी घेतलेली आहे ती. मग आता ब्राऊन लेबल ATMमध्ये पण सेम असतं की तिथे ओनरशिप ही थर्ड पार्टी असते, पण त्याला मॅनेज आणि कंट्रोल करायचं काम हे काय करतात, बँक्स करतात. तर नेक्स्ट बघा, ज्या प्रायव्हेट कंपनीकडे ह्या ATMची ओनरशिप असते तर त्यांना त्या ATMचं पूर्णपणे ऑपरेट करायचं काम हे त्या रिलेटेड कंपनीचं असतं. म्हणजेच काय तर बघा, आता तुमचं जिथे ATM आहे, ज्या प्रायव्हेट कंपनीने ATM ठेवलेलं आहे तर त्या जागीचं पूर्णपणे रेंट भरणं, तिथं इलेक्ट्रिसिटी बिल भरणं किंवा ज्या टेलिकॉम कंपनी आहेत त्यांच्याशी जे नेटवर्क कनेक्शन आहे त्यांची बिलिंग करणं, हे सगळे काम कोण करत असतं, ही प्रायव्हेट कंपनी करत असतं. आणि ह्या ब्राऊन लेबलच्या ATMवर त्या रिलेटेड बँकेचं, म्हणजे ज्या बँकेने त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे की तुम्ही आमच्या नावाखाली हे ATM ऑपरेट करा, तर त्या रिलेटेड बँकच काय करतात, त्यांना कॅश प्रोव्हाइड करतात ATMच्या मॅनेजमेंटसाठी. देन त्यावर त्या रिलेटेड बँकेचाच काय असतो, लोगो असतो, ज्यांनी ती ATM रेंटवर घेतली आहे. देन नेक्स्ट बघा, यामध्ये RBI ही डायरेक्टली इन्व्हॉल्ड नाही आहे आणि हे आउटसोर्सिंग ज्या कंपनीज आहेत तर त्या बँकेकडनं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करतात. म्हणजेच काय तर एखादी बँक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर एखाद्या कंपनीला
त्या बँकेचं ATM चालवण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट देऊ शकते. नेक्स्ट इज ग्रीन लेबल ATM. इट मीन्स जेवढे पण ग्रीन लेबल ATM आहेत तर त्यांचा पर्पज हा ॲग्रिकल्चर रिलेटेड ट्रान्झॅक्शनसाठी असतो. नेक्स्ट इज ऑरेंज लेबल ATMs. म्हणजे ह्यांचा मेन पर्पज आहे की तुमचं शेअर मार्केटचे जेवढे पण ट्रान्झॅक्शन्स आहेत तर ते ऑरेंज लेबल ATMsमधनं होत असतात. नेक्स्ट इज पिंक लेबल ATM. म्हणजेच त्यांचं मेन पर्पज आहे की विमेनसाठी जे बँकिंग चालवली जाते त्यांच्यासाठी हे मेन आहेत. देन नेक्स्ट बघा येलो ATM. दॅट इज दे प्रोव्हायडेड फॉर द पर्पज ऑफ ई-कॉमर्स. म्हणजे ई-कॉमर्सचे जेवढे पण ट्रान्झॅक्शन्स होतात तर ते येलो ATMमधनं होतात. नेक्स्ट बघा मोबाईल ATM. मोबाईल ATMला आपण अदर लँग्वेजमध्ये ATMs ऑन व्हील्स असं पण म्हणू शकतो. आणि हे जे ATM आहेत तर ते बघा एखाद्या गाडीमध्ये त्यांनी इस्टॅब्लिश केलेले जातात आणि ही गाडी प्लेस टू प्लेस मूव्ह होते, फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस, आणि तिथे ते लोक त्या ATM थ्रू ट्रान्झॅक्शन्स करत असतात. आता ICICI बँक ही फर्स्ट प्रायव्हेट सेक्टर बँक होती जिने मोबाईल ATM स्टार्ट केली होती इंडियामध्ये. आणि आता दुसऱ्या बँकेने सुद्धा मोबाईल ATM हे स्टार्ट केलेलं आहे. नेक्स्ट बघा ऑन साईट ATM. म्हणजे असे ATM जे बँकेच्या प्रिमायसेसमध्येच म्हणजेच त्यांच्या एरियामध्ये किंवा जिथे एखादी बँक ब्रांच आहे किंवा बँक आहे तर त्यांच्या एरियामध्ये जेवढे पण ATM ऑपरेट होतात त्यांना ऑन साईट ATMs म्हणतात. देन नेक्स्ट बघा ऑफ साईट ATMs. म्हणजे हे बँकच्या प्रिमायसेस आउटसाईड लोकेट असतात. इट मीन्स तुमचा जेवढा पण बँकेचा एरिया आहे त्याच्या बाहेर हे ATM असतात, त्यांना काय म्हणतात ऑफ साईट ATM. फॉर एक्झाम्पल बघा आपण SBI किंवा अदर बँकला गेलो तर ती बँकेच्या बाहेरच त्या बँकेचं एखादं ATM असतं. मग आता हे कोणतं झालं, ज्या बँकेच्या एरियामध्ये आहे तर त्याला काय म्हणतात ऑन साईट ATM. आणि ह्या बँकेच्या बाहेरसुद्धा SBIचे ATM असू शकतात, मग त्या ATMला आपण काय म्हणू शकतो ऑफ साईट ATMs. नेक्स्ट बघा वर्क साईट ATMs. इट मीन्स ते एखाद्या ऑर्गनायझेशनच्या प्रिमाईसमध्ये असतात आणि ते जनरली एम्प्लॉईच्या इझिनेससाठी किंवा फक्त त्यांच्या एम्प्लॉईच्या स्पेशल पर्पजसाठी किंवा त्या ऑर्गनायझेशनमध्ये असलेल्या एम्प्लॉईसाठी हे ATM असतं आणि त्याला आपण म्हणतो वर्क साईट ATM. नेक्स्ट बघा बायोमॅट्रिक ATM. हे नवीन इंट्रोड्यूस झालेलं आहे म्हणून तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. आता ATMs विच यूज सिक्युरिटी फीचर्स लाईक फिंगरप्रिंट स्कॅनर अँड आय स्कॅनर ऑफ द कस्टमर टू ॲक्सेस द बँक डिटेल्स. अशा ATMला काय म्हणतात बायोमॅट्रिक ATMs. जे नव्याने ATM आलेले आहेत तर त्यामध्ये तुम्ही भरपूर वेळा पाहिलं असेल तिथे एक आपण जिथनं कॅश काढतो तर त्याच्या साईडला एक ग्रीन कलरचं पट्टी असते ज्यामधनं लाईट विजिबल असतो. मग अशा टाईपचे ATM जे असतात ते बायोमॅट्रिक असतात. म्हणजे जिथं तुम्ही फिंगरप्रिंट स्कॅन करून तुम्ही तिथे काय करू शकता तुमच्या ATMचे रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स परफॉर्म करता. आणि या बायोमॅट्रिक ATMsमुळे तुमच्या जे पण काही ATMचे ट्रान्झॅक्शन होतात तर ते एकदम सिक्युअरपणे परफॉर्म केले जातात. आता हे टाईप्स ऑफ ATM सोडून अदर टाईप्स ऑफ ATMs आपल्याला म्हणता येईल की त्यामध्ये बघा कॅश डिस्पेन्सर असतं. मग ह्यामध्ये बघा फक्त तुम्ही तिथनं कॅश विड्रॉवल करू शकता, बॅलन्स एन्क्वायरी करू शकता, मिनी स्टेटमेंट रिक्वायरमेंट करता किंवा कॅश डिस्पेंड करू शकता. हे पण तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे. देन ऑनलाईन ATM काय आहेत तर असे ATM जे आपल्या बँकेच्या डेटाबेससोबत 24 आवर कनेक्टेड असतात. अशा ATMला ऑनलाईन ATM म्हणतात. आणि तुम्हाला त्या अकाउंटमधनं जी लिमिट दिलेली आहे किंवा जेवढं बॅलन्स दिलेलं आहे तेवढं तुम्हाला मेंटेन करावं लागतं आणि त्या दिलेल्या लिमिटच्या बाहेर तुम्ही तिथनं कॅश ट्रान्झॅक्ट करू नाही शकत. अशा टाईपच्या ATMला काय म्हणतात ऑनलाईन ATMs. नेक्स्ट बघा ऑफलाईन ATM. मग हे ऑफलाईन ATM जे आहेत तर त्या बँकेच्या डेटाबेससोबत 24 आवर कनेक्ट झालेले नसतात.
जरी तुम्हाला तुमच्या बँकेच्या अकाउंटमधनं रिक्वायर अमाऊंट ही काढून घ्यायची असेल आणि तुम्हाला कोणत्या पण वेळी ही अमाऊंट पाहिजे असतील तर ती तुम्हाला दिलेल्या लिमिटमध्येच काढता येते आणि जर तुम्ही ही त्यापेक्षा जास्त काढली तर तुम्हाला बँक काही पेनल्टी पण लावू शकत असते. इन केस जर तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला जेवढी अमाऊंट पाहिजे आहे तर तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये तेवढी अमाऊंट नसेल आणि तुम्हाला अर्जंटली त्या अमाऊंटची गरज पडली असेल तर अशावेळी ऑफलाईन ATMमधनं तुम्ही पैसे काढू शकता, कारण त्यावेळेस तुमचा डेटाबेसशी कनेक्शन नसतं. पण इन केस जर तुम्ही अशी अमाऊंट काढून घेतली तुमच्या ATMमधनं जे की तुमच्या ATM अकाउंटमध्ये किंवा तुमच्या अकाउंटमध्ये तेवढे अमाऊंट ऑफ मनी जमा नसेल आणि तुम्ही पैसे काढून घेताय तर अशावेळी तुम्हाला बँक काही पेनल्टी चार्ज करू शकत असते. देन नेक्स्ट बघूया, हे या रिलेटेड एक टर्म आहे NPCI. ही पण वन ऑफ द इम्पॉर्टंट टर्म आहे, ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. देन व्हॉट इज NPCI? इट इज नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आता नेमकं हे काय आहे तर बघा, इट इज अन इनिशिएटिव्ह ऑफ RBI अँड इंडियन बँक्स असोसिएशन. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, या पॉईंटला अंडरमार्क करून ठेवा. अंडर प्रोव्हिजन्स ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम ॲक्ट 2007. हा वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हा लक्षात ठेवा की जेवढे पण इंडियन बँक असोसिएशनच्या बँक मेंबर आहेत त्या आणि RBIच्या अंडर पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम ॲक्ट 2007 अंडर NPCI काम करते. आणि ही जेवढे पण ऑर्गनायझेशन्स आहेत ज्या रिटेल पेमेंटमध्ये आणि सेटलमेंट सिस्टीममध्ये येतात तर त्यांच्यामधली ही अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आहे. इट इज अन अपेक्स बॉडी ऑफ all the financial institutions that are included in the retail payments and settlement system in the country. आता नेक्स्ट बघा, इट ऑल्सो मॅनेजेस द UPI प्लॅटफॉर्म अँड लिंक्स ऑल द ATMs इन इंडिया. म्हणजे जेवढे पण तुमचे UPIचे ॲप्लिकेशन्स आहेत, मोबाईलवरचे अँड्रॉईड ॲप्लिकेशन्स आहेत तर त्यांना मॅनेज करायचं कामसुद्धा NPCI करते. आणि तुमचे जेवढे पण ATMs आहेत ऑल ओव्हर इंडिया त्यांना लिंक करायचं कामसुद्धा NPCI करते. लाईक बघा, आपल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये डिफरंट टाईपचे ATMs आहेत आणि एखाद्या वेळी आपण काय करतो की आपल्या बँकेचं रिलेटेड ATM तिथे नसतं आणि आपण तरीसुद्धा त्या बँकेच्या ATMमधनं कॅश जमा करतो. मग अशावेळी हा पूर्ण जो डेटाबेस आहे किंवा तुमची इन्फॉर्मेशन आहे तर ते इन्फॉर्मेशन किंवा डेटाबेस कनेक्ट करायचं काम कोण करतं? NPCI. याच NPCIमुळे मग तुम्ही कोणत्या पण बँकेच्या ATMमधनं तुम्ही कॅश विड्रॉ करू शकता. जरी तुमच्याकडे त्या रिलेटेड बँकेचं ATM नसेल तर तुम्ही अशावेळीसुद्धा NPCIमुळे ATMमधनं ट्रान्झॅक्शन्स करू शकता. आता हे NPCIने ऑदर जे इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत तर ते कोणते कोणते आहेत बघा. लाईक भीम ॲप आहे, UPI आहे, रुपे कार्ड आहे, भारत QR आहे, आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टीम आहे, नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस दॅट इज नाच फॉर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. हे जेवढे पण इनिशिएटिव्स आहेत तर ते हे सगळे NPCI अंडर काम करत असतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.